ऊर्जा मंत्री यांनी आरक्षण व वयात सवलत द्यावी. भरतीच्या निषेधार्थ राज्यभर जाहिरातींची होळी. महावितरण कंपनीमध्ये 6,000 आणि महापारेषण कंपनीत 2,000 अशा एकूण 8,000 जागांची भरती काढून महाराष्ट्रातील वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांच्या पाठीत खंजीर खुपसला. नियमित मंजूर रिक्त पदावर ज्या कामगारांनी मागील 15 ते 20 वर्षे किमान वेतनावर काम केले, शेकडो कामगारांनी आपले बलिदान दिले, शेकडो कामगार कायमचे अपंग झाले, अशा कुशल व अनुभवी वीज कंत्राटी कामगारांना भरतीमध्ये विनाअट सामावून घ्यावे. त्यांना नोकरीत आरक्षण व वयात सवलती द्यावी. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस यांनी 4 जानेवारी 2023 रोजी मीटिंग घेऊन दिलेल्या सूचनांना केराची टोपली दाखवत वीज कंपनी प्रशासनाने अन्यायकारक भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने राज्यभरातील सर्व महावितरण कार्यालयासमोर निषेध व्यक्त करत या भरती प्रक्रियेची राज्यभर होळी करण्यात आली. ऊर्जा खात्यातील कंत्राटी कामगार पद्धत कायमस्वरूपी बंद करून कंत्राटदार विरहित रोजगार द्यावा. या शासकीय संविधानिक देय रकमेचा गैरवापर करणाऱ्या भ्रष्ट कंत्राटदारावर कारवाई करावी. अन्यायग्रस्त कामगारांच्या समस्या सोडवाव्यात. ITI नसलेल्या कुशल अनुभवी कामगारांना कामावर घ्यावे. संघटनेने सुचवलेल्या उपाययोजनाबाबत प्रशासन सकारात्मक निर्णय घेत नाही. याबाबत योग्य निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस हेच देऊ शकतात, असा विश्वास जालना महावितरण कार्यालय येथे निषेध व्यक्त करताना संघटनेचे केंद्रीय प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी व्यक्त केला आहे. ऊर्जा मंत्री यांनी लवकर मीटिंग घेऊन आमच्या समस्या सोडाव्या असे आवाहन सहसंघटन मंत्री तात्यासाहेब सावंत यांनी केले आहे. त्यावेळी जालना येथे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे संभाजीनगर झोन अध्यक्ष सचिन अंबोरे, जिल्हाध्यक्ष अशोक खंडागळे, सचिव विठ्ठल कळकुंबे, कार्याध्यक्ष वसंत सोनुने, पांडुरंग खेडकर, संदीप टोपे, प्रवीण खरात, मकरंद पाटेकर, बालकृष्ण गुंडपाटील, रामदास खराडे, बाळासाहेब वैद्य, सीताराम गिरी, राम साखरे, अशोक उडान, दाभाडे, अमोल कस्तुरे, राजू दिवे, विकास राठोड, नितीन आवटे, गोपाल शहिरे, नितीन गजभरे, सुरेश जाधव, बद्री लकडे, गौतम येडेकर, अण्णा जवाजे, विकास कांबळे, भगवान भालेराव इत्यादी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. साहेबांनी लवकरात लवकर कंत्राटी कामगाराच्या संघटनेला चर्चेसाठी बोलावे ही मी विनंती करतो. त्यांना कळकळीची विनंती करतो. थांबतो नाही, कारण की पोरांचे इथे काम करताना कमी कमी 10 ते 15 वर्ष झालेले, त्यांना कुठल्याच प्रकारची भरतीमध्ये प्राधान्य भेटू शकत नाही. तरी त्याकरता मी या शासनाचा व या वीज खात्याचा जाहीर निषेध करतो. जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी महावितरण आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यांमध्ये भरतीचं वातावरण सुरू झालेलं आहे. महापारेषण कंपनीमध्ये 1900 जागा आणि वितरण कंपनीमध्ये साधारणतः 5,000 जागा त्या ठिकाणी काढलेल्या आहेत. अशा 9,000 कंत्राटी कामगारांच्या पेटत्या चुलीवरती पाणी ओतायचं काम या वीज कंपनी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचं घाणेरडं कृत्य हे चालू आहे. त्याबद्दल महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या वतीने या घटनेचा पहिला जाहीर निषेध करतो. या वीज उद्योगामध्ये नियमित मंजूर रिक्त पदाच्या जागेवर हे जे काही कामगार काम करतात यांना कायम करावं यासाठी रानडे समितीची स्थापना बावनकुळे साहेब यांनी केली होती. त्याचा अहवाल आला. त्या अहवालामध्ये फक्त आर्थिक बोजा येईल हे एक कारण होतं. आरक्षण कामगारांना द्यायला हरकत नाही ही सुद्धा स्पष्ट मागणी त्याच्यामध्ये होते. आणि 4 जानेवारी रोजी वयामध्ये सवलत दिली पाहिजे. मार्क देऊन इतकासा उपयोग होणार नाही. हे स्वतः खुद्द दस्तूर आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ऊर्जा खात्याचे प्रमुख म्हणून सुद्धा त्यांनी ते जाहीर केलेलं असताना देखील आमच्या खात्याचे नालायक प्रशासकीय अधिकारी हे आमच्या ताटात येणारं तूप भात आहे हे हिरावून घेत आहेत. हा हक्क त्यांना दिला कोणी हा आमचा ऊर्जा मंत्र्यांना सवाल आहे. ऊर्जा मंत्री यांनी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघासोबत बैठक घ्यावी. आमच्या समस्या समजून घ्याव्यात. नक्कीच प्रत्येक समस्येचं उत्तर भारतीय मजदूर संघाकडे आहे. या कंत्राटी कामगारांना आरक्षण हवंय. या कंत्राटी कामगारांना वयात सवलत हवी आहे आणि या कंत्राटी कामगारांना या भरतीमध्ये सामावून घेतलं पाहिजे. आज 1 वर्ष पूर्ण झालं. खाजगीकरणाचं भूत आपल्या सगळ्यांच्या मानगुटीवर बसलं होतं. त्या कृती समितीला सुद्धा मी आवाहन करतो. 1 वर्षापूर्वी आपण सर्वजण 32-33 संघटना एकत्र होतो.
आज आपले तुकडे तुकडे झालेले आहेत, याला हे शासन आणि प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळं या राज्यभरात कंत्राटी कामगारांची एकीची गरज आहे. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ पुन्हा सर्व संघटनेला आवाहन करतोय की चला एक व्हा, तुम्हालाही न्याय मिळवून घ्या आणि या राज्यातील वीज कंत्राटी कामगारांना देखील न्याय मिळवून द्या. यामुळे आगामी गरज ही संघर्षाची आहे. सर्व संघटनांनी एकत्र येऊन संघर्ष केला पाहिजे. तेव्हाच कुठं तुमच्या खांद्याला खांदा देऊन रोज काम करतो त्या कंत्राटी कामगारांना न्याय मिळेल. आणि हा न्याय मिळवून देण्यामध्ये जो कोणी अडथळा येईल त्याला आडवं करण्याची शक्ती, ताकद ही आपल्या सर्व कंत्राटी कामगारांमध्ये राज्यभरातली आहे. अजूनही पुलाखालनं खूप पाणी जाईल तोपर्यंत आमचं आशास्थान फक्त एकच आहे, ते म्हणजे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. कारण साहेब, तुम्ही मुख्यमंत्री असताना चांगले निर्णय झालेत, तुम्ही संपर्क पोर्टल आणलं, तुम्ही आमची पगारवाढ केली, तुम्ही आम्हाला भरपूर काही दिलेलं आहे. परंतु त्या झारीतले जे काही शुक्राचार्य आहेत त्यांचे डोळे फोडायची ही वेळ आलेली आहे. आणि हे डोळे भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ फोडल्याशिवाय राहणार नाही. या भरतीमध्ये अनेक अशा काही आहेत, त्रुटी आहेत, त्या जाणीवपूर्वक तयार केलेल्या आहेत. मुंबई हायकोर्टात बघा, औरंगाबाद हायकोर्टात बघा, नागपूर हायकोर्टात बघा, याच्यावरती सगळीकडे ताशेरे ओढलेले आहेत. आम्ही सुद्धा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ म्हणून या भरतीच्या विरोधामध्ये प्रथम आम्ही माननीय ऊर्जा मंत्री यांना आम्ही आग्रहाची मागणी करतोय की तातडीने आमच्याबरोबर बैठक घ्यावी, या समस्या सोडवाव्यात. अन्यथा न्यायदेवचे जे दरवाजे आमच्यासाठी 24 तास उघडे आहेत, आम्ही न्यायदेवतेला आवाहन करू आणि या कंत्राटी कामगारांना न्याय मिळून देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही. कंत्राटी कामगारांना तसं पाहिलं तर कोणाच्या कुपड्यांची गरज नाही.